ए संगीता ಮಾತಾಡ್ಬಿಡ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. My dear brothers, sisters, my dear students, my dear NetSet aspirants, I heartily welcome all of you. This is the golden moment for me to express my gratitude, my thankfulness, my humble namaskar, my humble thank you to all of you. अत्यंत हृदयापासून मनापासून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, नमस्कार करतो. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. तुमचा आशीर्वादमुळं, तुमचा सपोर्टमुळं, तुमचा एनकरेजमेंटमुळं, तुमचा एक प्रोत्साहनामुळं आज यूट्यूब चॅनल, माझी यूट्यूब चॅनल 25K झालेली आहे. यूट्यूबकडून मला एक मॅसेज मिळालेला आहे की तुमचा यूट्यूब चॅनल 25K क्रॉस केलेले आहे म्हणून. मग यूट्यूबकडून अभिनंदन मला मिळाले. या अभिनंदनाचा पात्र आपण आहात. तुमच्या एक प्रेमामुळे, तुमचा एक मार्गदर्शनामुळे, तुमचा एक सपोर्टमुळे, तुमचा आयडियामुळे, तुमचा एनकरेजमेंटमुळे, तुमचा प्रेमामुळे, तुमचा इच्छामुळे ही यश मला मिळालेले आहे. तर या माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये आलेले प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक, प्रत्येक गुरुजन, प्रत्येक माझा मित्र, जे जे मला सपोर्ट केले सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विशेष म्हणजे सचिन सुतार, जे सध्या पुणे येथे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तो माझ्या घरी येऊन मला यूट्यूबबद्दल माहिती सांगून म्हणजे माझा जो यूट्यूब चॅनल प्रारंभ करण्यासाठी त्याने खूप मोलाचा वाटा आहे त्यांचा, त्यांनी सांगितलं. आणि आपलं सचिन ढपळे सर, जे आमचे शाळेत शिक्षक आहेत, त्यांनी मला या टेक्नॉलॉजीबद्दल मार्गदर्शन केलेत. उमाटे सर, रमेश उमाटे सर, त्यांनीही मला मार्गदर्शन केलेत. दोंडाप्पा नंदे सर, त्यांनीही मला ह्या यूट्यूब चॅनलला प्रचार करण्यासाठी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेत. आणि अमोघ सिद्ध चंडके सर, जे पुणे विद्यापीठात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत, त्यांचाही मला वेळोवेळी मार्गदर्शन, सपोर्ट मिळत आहे. आणि मला शिकवलेले सर्व गुरुजन, विशेष म्हणजे दयानंद कॉलेजचे माझे गुरुवर्य TN कोळेकर सर, यांचा नेहमीच आशीर्वाद आणि प्रोत्साहन असतो. आणि मला शिकवलेलं प्रत्येक जे गुरुजन आहेत, त्यांचा प्रोत्साहनामुळे आज मी इथंपर्यंत आलेलं आहे. आणि यूट्यूब चॅनलमध्ये माझी मुलगी शांतलक्ष्मी, तिचाही खूप प्रेमाचा सपोर्ट आहे. तर म्हणून सर्वांना, आणि काही नावं राहिलं असेल सांगत असताना विसरलो, कारण मी थोडं विसरतो जास्त. मग विसरतो असेल तर कसं काय, परीक्षा पास झाला हो, परीक्षापुरतं काय गरज आहे तेवढंच मी लक्षात ठेवतो, बाकीचं विसरतो. नाही, हे पण कसं थोडं विसरभोळा आहे मी. ओके, संगीता जरा शांत माताडून ಸ್ವಲ್ಪ. हे असं किरकिर करणारे लोक जास्त आहे घरी, मग कसं यूट्यूब चॅनल आपलं चालणार सांगा बघू. बंद करा ना, अगोदर तुमचा बंद करा यूट्यूब म्हणतात. काय बोलायचं त्यांना, असंच हो, लई भ्यावं लागतं. चला आता काय, माय इंटेन्शन टू हे व्हिडिओ करायचं पूर्ण प्रामाणिक इच्छा आहे की तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृतज्ञता व्यक्त करणं हा मानव धर्माचा मूल मंत्र आहे. म्हणून माझ्या यशात वाटा झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो. चला, आज मी एक पेपर वाचन केलं होतं. या आजचा पेपरमध्ये मला खूप चांगलं एक मेसेज मिळालं. जे दिग्गज क्रिकेटपटू आहे सध्या, ज्याचं नाव क्रिकेट क्षेत्रात गोल्डन अक्षराने लिहिलं जातो, ते विराट कोहली सर. सचिन तेंडुलकर सरांचा विक्रम मोडणारा हा प्रतिभावंत खेळाडू, जे जगात टॉप नंबर 1 आहे. 10 वेळा ICCचा वर्ल्ड अवॉर्ड जिंकलेला हा माणूस यशाच्या शिखरावर असताना, उत्तुंग शिखरावर असताना कृतज्ञता भावना आज त्यांनी व्यक्त केलेले. त्यामुळं मला खूप आनंद वाटला. हे बघा, आपण कधी महान होतो, when we achieve the big success at the time, we should remember the small incident, small help. आपण छोटं जरी कोणी आपल्याला मदत केला असला तरी तो मदत खूप मोलाचा असतो. विराट कोहली सर म्हणाले की मी 2005 ते 2009 पर्यंत मी ऑस्ट्रेलिया येथे ट्रेनिंग घेत होतो. म्हणजे तिथं मी क्रिकेट खेळत होतो. आणि तिथं एमर्जिंग प्लेयर म्हणून एक टुर्नामेंट झाली होती तिथं 2008 मध्ये.
आणि तिथं मी खेळत असताना माझ्यातील क्वालिटी, माझ्यातील बॅटिंग स्टाईल, माझ्यातील धडपडता, माझ्यातील जिद्द, माझ्यातील कौशल्य, माझ्यातील नॉलेज, माझ्यातील मेहनत, माझ्यातील डेडिकेट भावना, ही सर्व गोष्ट माझ्या मित्राने, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा आमच्या एक सिनियर गुरुजनाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन होण्याचा तिथं कॅम्प सुरू होता. ओके, त्या कॅम्पमध्ये दिलीप वेंग सरकार हा इंडियन क्रिकेट टीम सिलेक्टरचा चीफ होता, प्रमुख. मग दिलीप वेंग सरकार सिलेक्ट करत होते. मग दिलीप वेंग सरकार सरांना एक माणूस येऊन सांगतो की हा विराट खूप इंटेलिजंट खेळाडू आहे, तो उद्या भव्य भारताचा नेतृत्व करेल, भारताचं नाव उंचवेल, ह्याने प्रचंड मेहनत करणारा हा खेळाडू आहे. कारण मी पाहिलो, त्याच्यातील चमक पाहिलेलं, त्याच्यातील कौशल्य पाहिलेलं, त्याच्यातील धाडस पाहिलेलं, त्यांच्यातील जिद्द मी पाहिलेलं. या विद्यार्थ्याला, म्हणजे या खेळाडूला क्रिकेट टीममध्ये घ्या, इंडियन क्रिकेट टीममध्ये घ्या, इंडियन क्रिकेट टीममध्ये घ्या, असे इन्सिस्ट करणारे, असं प्रोत्साहन देणारे, असं स्वतःवर जबाबदारी घेऊन विराट कोहली सरबद्दल माहिती सांगितलेले व्यक्ती त्यांनी दिलीप वेंग सरकारला सांगितलेत. आणि त्यावेळी प्रवीण आमरे म्हणून इंडियन क्रिकेटचा कोच होता, त्यांना सांगितलेत. आणि सुब्रमण्य बद्रीनाथ हा इंडियन क्रिकेट टीमचा त्यावेळेचा तो कॅप्टन, त्यांनाही सांगितलं की या खेळाडूला आपण इंडियन क्रिकेट टीममध्ये घेऊ आणि अजिंक्य रहाणे ह्याच्याऐवजी ओपनिंग बॅट्समन म्हणून विराट कोहलीला आपण खेळू देऊ, असं सांगणारा व्यक्ती कोण आहे माहिती आहे? आज विराट कोहली सर त्यांच्याबद्दल माहिती सांगितलं. तो म्हणजे आपलं आदरणीय आणि एक अतिशय चांगलं ह्युमॅनिस्टिक व्यक्ती असलेला माणूस सुरेश रैना. ग्रेट सुरेश रैना सर, तुमच्या या प्रचंड विशाल मनाला माझा मानाचा मुजरा. अहो, किती ग्रेट व्यक्ती असतात माहिती आहे. इतर व्यक्तींचा चांगला गुण घेऊन त्यांना क्रिकेट टीममध्ये घेण्यासाठी हा प्रयत्न करणारा सुरेश रैना सर. आणि विराट कोहली अजून एक वाक्य बोलला, मी सुरेश रैना सरांना मान तर देतोच, कारण त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत पोचलेलो आहे. कारण त्यांनी त्यावेळी जर इन्सिस्ट केला नसता तर माझा कदाचित इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट झाला नसता. परंतु झालं काय माहिती आहे का, आज 18 वर्ष पूर्ण झालेले, 16 वर्ष पूर्ण झालेले. 2008चा हा घटना, आज 2024 आहे, 16 वर्ष झालेले आहे. कधीही एकदाही सुरेश रैना सर कुठेही कोणालाही सांगितलं नाही की माझ्यामुळे विराट कोहली इंडियन क्रिकेट टीममध्ये आलेलं आहे, मी सपोर्ट केल्यामुळे तो इंडियन क्रिकेट टीममध्ये आलेला आहे, मी मार्गदर्शन केल्यामुळे तो इथं आलेला आहे, मी त्यांना त्यावेळी म्हणजे प्रोत्साहन करून त्यांना घेऊन आलेलं आहे, म्हणजे मी मदत केलो, माझ्यामुळेच विराट कोहली आहे, असं सुरेश रैना सर कोणालाही सांगितलं नाही. त्यामुळं मला खूप त्यांच्याबद्दल म्हणजे ग्रेटनेस वाढतो. आपण एखाद्याला मदत जर केलो तर लगेच आपण म्हणतो, हे माझ्यामुळे हे सेट परीक्षा पास झाला, मला माझं व्हिडिओ बघितल्यामुळे हे सेट परीक्षा पास झाला, माझं पुस्तक वाचन केल्यामुळे माझं सेट परीक्षा पास झाला, मी आहे म्हणून तो परीक्षा पास झाला, असा म्हणणारा आम्ही असं नसते ना. म्हणजे थोडं जर आपण मदत केलो तर मी मदत केलो, मी भारी आहे म्हणणारा आत्ताची समाज आहे. थोडं मदत केलं तर भरपूर आपण सांगत जातो, नका. ओके, असू द्या, तुम्ही मदत केल्यानं खूपच चांगलं. आणि आपण मदत केल्यानंतर मदत घेणारा व्यक्ती जर सांगितलं तर दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग, यू शुड गेट द रिवॉर्ड. तो तुमचा जगातील सर्वोत्तम प्रशस्ती तुम्हाला मिळेल. अशी सुरेश रैना सरांना नमस्कार. दिलीप वेंग सरकार ज्यांनी सुरेश रैना सरांचं ऐकून या मुलांना तिथं सिलेक्ट केलेत, त्यांनाही धन्यवाद. आणि प्रवीण आमरे सरांना धन्यवाद. बद्रीनाथ जो कॅप्टन होता त्यांनी संधी देऊन त्यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांना खेळवला. हे बघा, मी हे उदाहरण का सांगितलं तर हे उदाहरण मला खूप आवडलं.
म्हणजे आपण यश मिळवल्यानंतर कृतज्ञता भावना व्यक्त करणं हा आपला जबाबदार आहे. आज माझा 25K म्हणजे 25,000 विद्यार्थी आज माझा फॅमिली मेंबर झाले. यूट्यूबचा माझा फॅमिली मेंबर झाले, यूट्यूबचा सबस्क्रायबर झाले, यूट्यूबचा विद्यार्थी झालेत. माझा विद्यार्थी झालं म्हणजे ह्या यशात हा सगळं वाटा तुमचा आहे. तुम्ही पाहिल्यामुळं माझा आत्तापर्यंतची प्रगती आहे आणि तुमचं प्रोत्साहन, तुमचं सहाय्य हे मोलाचं ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हे जर्नी उगा नसतो. यूट्यूब आता जे मी फक्त यूट्यूबबद्दल मी सांगतो, आज 25K झालं म्हणजे हे का एकाच दिवशी झालेलं नाही. ह्याला कबाड कष्ट आपण करावं लागतो. कुठल्याही गोष्ट सहजासहज मिळत नाही, कुठलाही सहज मिळत नाही. आपण चालत असताना आपण खूप वेळ पडला पाहिजे आणि पडल्यानंतर लगेच उठू नका. खूप जण म्हणतात पडलं की पुन्हा उठून आपण प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा उठून नाही, उठू नका. तोपर्यंत तिथं झोपा, 1 तास झोपा, 1 दिवस झोपा, 6 महिने झोपा, तिथंच गप्प बसा. पडलं ना लगेच उठू नका. थोडं बघा आजूबाजूचा कोण आहे तुमचा, कोणी तुम्हाला येऊन उठवायला येतो का नाही, कोणी तुम्हाला सपोर्ट करायला, थोडं बघायचं. आजूबाजू बघितल्यानंतर तुमचं कळतो तुमचा कोण आहे. Who is with you, who are with you, who loves you, who gives motivation to you. थोडं बघा ना तुमचं कोण आहे. तुम्ही एकदा, कारण कसं असतो सगळेच आपले नसतात आणि सगळेच आपलं नसतात. नोबडी. त्यामुळं जे पडल्यानंतर काही लोकांचं जर सपोर्ट मिळत असेल तर यस, यू शुड बी ग्रेटफुल फॉर देम. आणि थोडं धीर धरून थोडं पुन्हा तुमचा कौशल्य वाढवा, तुमचा नॉलेज वाढवा, पुन्हा तुमचा स्किल वाढवा, पुन्हा तुमचा स्पीड वाढवा, पुन्हा तुमचा ॲक्युरेसी वाढवा, पुन्हा तुमचा डेडिकेट भावना वाढवा. तरच यश मिळत असतो मित्रांनो. यश हा सहजासहजी मिळत नाही आणि सहजासहजी मिळालेल्या यशाला किंमत नसतो, म्हणजे त्याला तेवढा दर्जा नसतो. असू द्या, यशच असतो. ओके, सक्सेस इज ऑलवेज सक्सेस. बट लुक ॲट, आता जर मी माझा हा यूट्यूब चॅनल 2013 रोजी मी ईमेल काढलो होतो, कारण त्यावेळी आमची शाळेत सर्व शिक्षकांना ईमेल काढायचं बंधन केल्यामुळं मग आम्ही ईमेल काढलो. आणि ईमेल काढल्यानंतर ॲक्च्युली मला 2011 वेळी यूट्यूबबद्दल थोडं माहिती होता. पुण्यामध्ये यशोदाचा आमचा ट्रेनिंग सुरू होता, त्यावेळी यूट्यूबबद्दल तिथं त्यांनी माहिती सांगितली आम्हाला. परंतु जास्त यूट्यूबचा आपण त्यावेळी बघत नव्हतो, कारण त्यावेळी त्याचा किंमत जास्त होता यूट्यूब पाहण्याचा. तेवढं क्रेज पण नव्हता, तेवढं आयडिया पण नव्हतं. आणि 2013 पासून माझा नेट सेटचा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि जेव्हा 3 वर्षात म्हणजे 14, 15, 16 ह्या 3 वर्षात मी खूप काही प्रत्येक राज्यात जाऊन मी परीक्षा दिलो, परीक्षा पास झालो. अनेक अडचणी, तो अडचणी एवढा, आता काय सांगू त्या अडचणी तुमच्यासमोर. बघू पुन्हा एकदा. आणि 2017 रोजी मला धारवाड येथे बोलवले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. आणि तिथं मी मार्गदर्शन करायला गेलो. तिथे थोडं तुम्ही यूट्यूबबद्दल म्हणजे यूट्यूब चॅनल काढा, थोडं माहिती सांगा म्हणून तिथले काही विद्यार्थी आणि गुरुजन मला सांगितलेत. त्याच्यानंतर हो म्हटलो आणि नंतर सोडून दिलं, मी काढलं नाही. कारण मला त्यावेळी खूप मी प्रचंड कर्जबाजारी झाला होतो. त्या कर्जबाजारीच्या फेडण्यामध्ये नादात लई टेन्शन केलं नाही. त्याच्यानंतर 18ला पुन्हा आम्ही एकदा पुणे विद्यापीठात सुद्धा मी गेलो होतो म्हणजे लेक्चर देण्यासाठी. तिथं आमचे अमोघ सिद्ध चंडके सर आणि सर्व विद्यार्थी मित्र मला खूप मदत केलेत. आणि तिथलेही विद्यार्थी म्हणाल की सर तुम्ही प्रत्येक वेळी विद्यापीठाला येऊन मार्गदर्शन करता येत नाही, म्हणून तुम्ही यूट्यूब चॅनल काढा, की त्या यूट्यूब चॅनलपासून मुलांना प्रेरणा मिळतो, मार्गदर्शन करायला सोपा जातो. ओके म्हणाले. पुन्हा यूट्यूब चॅनल सुरू करायचा प्रयत्न केलो, परंतु धाडस झालं नाही, प्रामाणिकपणा नव्हतं. प्रामाणिक होता माझ्याकडे, परंतु मला व्हिडिओ करायला वेळ नव्हता. कसं करायचं, काय करायचं, पुन्हा सोडून दिलं. पुन्हा 2019मध्ये सोलापूर विद्यापीठात लेक्चर दिलो. पुन्हा म्हणजे विद्यार्थ्यांचा नेहमी मला यूट्यूब काढा, यूट्यूबपासून तुम्हाला मार्गदर्शन करायला सोपं जातो. आणि काही विद्यार्थी हे यूट्यूब काढू नका, यूट्यूब काढल्यानंतर तुमचा कोणी ऐकत नाही, तुमच्यावर भाषा चांगला नाही, तुम्हाला व्यवस्थित कन्नड येत नाही, मराठी येत नाही, इंग्रजी येत नाही, कशाला काढताय. मी म्हटलो झाकलेले मूठ 1.25 लाखाची कशाला मी सगळं जाऊ नको रे बाबा, सोडून दिलं. आणि 2020 डिसेंबरला माझा ABP माझामध्ये आदरणीय राहुल कुलकर्णी साहेबांनी माझा एक मुलाखत त्यांनी घेऊन प्रसारित केलात. आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी मला भेटायला यायला लागले. त्यांचा प्रोत्साहन आणि त्यांचं मार्गदर्शन की सर तुम्ही क्लासेस घ्या. क्लास
3 ते 4 क्लास मी घेतलो घरी आणि पुन्हा अनेक लोकांचे त्रास आणि ते बंदी घातल्यामुळे मी सोडून दिलो. 2020ला पुन्हा यूट्यूब सुरू केलो. हे बघा, सुरू करणे बंद करणे, सुरू करणे बंद करणे. 2020ला सुरू केलो. एका अवघ्या 10 दिवसात 500 विद्यार्थी सबस्क्रायबर झाले. मग करावं म्हणत होतो. मग कोरोनाच्या काळात वैयक्तिक आम्ही खूप अडचणीमध्ये होतो. म्हणजे घर चालवायला सुद्धा पैसा नव्हता. एवढं अडचणी म्हणजे काय, भयानक अडचणी. प्रत्येकांचा अडचणी असतोच, नाही असं नाही. परंतु अशावेळी यूट्यूब जर लेक्चर द्यायचं असेल तर 1-1 तास अगोदर अभ्यास करावा लागतो. मग तुमच्यासमोर येऊन सांगावं लागतो. मग अभ्यास करून तुमच्यासमोर सांगत राहिलं तर घर संसार कसं चालायचं हे अडचण येतो ना. मग पुन्हा हे इकडं यूट्यूबकडं दुर्लक्ष केलं. आणि काय झालं, बोलत असताना हे बघा, आपलं जर टंग चांगला असेल, आपलं जर टंग स्मूथ असेल तर लोक आपल्याशी चांगलं बोलतात. जर आपलं टंग वाईट असेल, आपण जर कडक बोलत राहिलो तर पुढचं लोकसुद्धा कडक बोलतात. असं व्यावहारिकमध्ये बोलत आमचे म्हणजे काय होतं, एकदा अनेक शत्रू पण निर्माण होतात. आणि अशा शत्रूमुळे एवढं त्रास झाला मला की यूट्यूबवर भरपूर माझ्याबद्दल तो कॉमेंट्स बॉक्समधील म्हणजे वाईट लिहायला सुरू केले. कोण वाईट केलं, काय वाईट केलं, आता तो कॉमेंट बॉक्स कसा ऑफ करायचं हे सुद्धा नॉलेज आपल्याकडं नव्हतं. म्हणून आम्ही नको रे बाबा म्हणून सगळं डिलीट करलो, व्हिडिओ डिलीट केलो आणि क्लाससुद्धा मी घेत नव्हतो, सोडून दिलो. आणि पुन्हा 2021ला परत आमचा जो सचिन म्हणून जो विद्यार्थी, त्यांनी म्हणाला तसं नसते सर, यूट्यूब जो आता सध्या पुण्याला आहात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो कॅमेरा म्हणून काम करतो. त्यांनी म्हणालं सर यूट्यूब चॅनल मी तयार करून देतो तुम्हाला. नाही रे सचिन, मला असं लोक काही माझे शत्रू आहेत ना. हे बघा, एक परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला शत्रू वाढतात. मला तर मी एवढं वेळ परीक्षा पास झालो, माझं शत्रू नसतं आहे का आहे. मग आता काय करावं, प्रत्येक शत्रूबरोबर मी भांडणात बसत नाही. नको रे बाबा, मारायला आला की मी अगोदरच रडतो, नको रे बाबा मारू नको, सोडून द्यायचं. आणि त्या मित्रांनी सचिननी मला यूट्यूब चॅनल सुरू केला आणि तो कॉमेंट बॉक्स आम्ही बंद केलो आणि 1000 विद्यार्थी सबस्क्रायबर झाले. आणि त्याच्यानंतर सुरू झाला बघा, 1000 झाल्यानंतर 2022 1000 झाली. आणि कर्नाटकची एक परीक्षा, केसेट परीक्षा, कर्नाटकची केसेट परीक्षाच्या वेळी कर्नाटकचे अनेक विद्यार्थी मला खूप मदत केली. तुम्ही तर केलाच, ओके. माझं मातृभूमी महाराष्ट्र आहे, मी महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे. परंतु मला व्यवस्थित मराठी बोलता येत नाही, कारण आम्ही बाउंड्री लाईनमध्ये राहतो. माझं मातृभाषा कन्नड आहे, माझं शिक्षण कन्नड मीडियममध्ये झालेलं आहे, मी कन्नड मुलांना मी शिकवतो. त्यामुळं मराठी विद्यार्थ्यांचं तेवढं प्रेम किंवा तेवढं आकर्षण किंवा तेवढा विश्वास माझ्यावर बसत नाही. मग मी कन्नडमध्ये व्हिडिओ तयार करायला सुरू केलो आणि कर्नाटकच्या असा प्रचंड विद्यार्थी माझ्यावर प्रेम करायला सुरू झाले. आणि 10,000 विद्यार्थी मला लगेच लक्षात येतो, कारण फोन जास्त कर्नाटकच्या मुलांचं यायला लागलं. मग हे ऐकून मी पुन्हा आपलं महाराष्ट्राच्या सेटसाठी मराठी मीडियममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा म्हणजे अगोदर क्षमा मागून की माझा मराठी चांगला नसताना सुद्धा तुम्ही माझा भाषावर लक्ष न देता माझ्या कंटेंटवर आणि माझा भावनावर तुम्ही लक्ष द्या, डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. म्हणून सर्व मराठी विद्यार्थ्यांना मी विनंती आणि आग्रह केल्यानंतर माय मराठीचे सर्व विद्यार्थी माझ्यावर प्रेम करत आहे. माझं तोडकं मोडकं मराठी ऐकून ते हसतात आणि विषय समजून घेतात. आणि आता 15,000 म्हणजे एका वर्षात 15,000 ॲड होऊन 25,000 झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा पुन्हा माझ्या लक्षात यायला गेलं, कारण ते यूट्यूबवर एक ॲनालिटिक म्हणून एक हे आहे यूट्यूब स्टुडिओ, त्याच्यावर लक्षात येतो जास्त व्हिडिओ कोण पाहतात, कर्नाटकचे विद्यार्थी पाहतात का महाराष्ट्राचे विद्यार्थी. 1 वर्षापूर्वी कर्नाटकचे विद्यार्थी जास्त बघत होते, आता महाराष्ट्राचे विद्यार्थी सर्वात जास्त बघत आहेत. त्यामुळं तुम्हाला मनापासून एकदम धन्यवाद. Thank you so much for accepting my Marathi language. Thank you so much for accepting my lecture. Thank you so much for believing on my lecture. Thank you so much for believing on my content. I am always with you because of your support, because of your views. तुम्ही आहे म्हणून मी व्हिडिओ करीत आहेत. आणि व्हिडिओ आता मी का तयार करत आहे तर मिळालेल्या वेळेमधून थोडं वेळ काढून मी तुमच्यासाठी देत आहे. कारण थोडं आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीच्या असताना त्याच्यामधून मी मार्ग काढत आहे. कारण माझं पुस्तक आता विक्री होत आहे, आता विद्यार्थी 4 विद्यार्थी माझं पुस्तक घेत आहे. त्या पुस्तकातून मिळालेलं थोडं पैसे, त्या पैशाने घर संसार चालवत
आम्ही राहू. आणि माझं घर मालक तर देव माणूस मला भेटलेलं आहे, एकदम देव माणूस आहेत. एवढं तुम्ही जर अक्कलकोटला आलं ना, तुम्ही पहिल्यांदाच हादरेल, हो सर तुम्ही गरीब गरीब म्हणताय, कसला बंगल्यामध्ये राहताय तुम्ही. हो आम्ही आपलं अक्कलकोटमध्ये तर सगळ्यात बेस्ट बंगला म्हणून आमचं घर आहे. आमचे मालक बँक ऑफ इंडियाचे साहेब आहेत, मॅनेजर, लई मोठं बंगला बांधलेत. आता ते बेंगळूरला राहतात आणि देव माणूस आहे. त्यांनी ते घर आम्हाला देऊन गेले, स्वामी हे स्वच्छ करून ठेवा, हे घर तुमच्या ताब्यात आम्ही देतो, बोर आहे, नळ आहे, लाईट आहे, काय फक्त स्वच्छ करून राहावा म्हणून बोलावून मला हे घर दिलेत. बघा आम्ही तर असलं घर बांधतच नाही, देवानेच आपल्याला दिलेत. म्हणजे विठ्ठल आहे, आमच्या मालकांचे नाव विठ्ठला, म्हणजे पांडुरंग विठ्ठला साहेब, विठ्ठलाने आम्हाला हे घर दिलेलं आहे. हे बघा आपलं मन स्वच्छ, आपलं भावना स्वच्छ, आपलं काम स्वच्छ आपण जर व्यवस्थित करत राहिलो ना, द गॉड विल कम इन एनी फॉर्म अँड ही विल रेडी टू हेल्प यू. रोज माझा बायको घर नाही घर नाही घर नाही घर नाही शेत नाही, अरे तुला घर एवढं मोठं घर दिलं ना, असताना हेच आपलं घर आहे असं सांभाळून राहायचं. किती दिवस राहणार आपण, पुन्हा आपलं घरी वर जायचं आहे. त्यामुळं राहताना थोडं व्यवस्थित समाधानी राहिलं तर चांगलंच आहे ना. आणि त्यामुळे थोडं आता वेळ मिळत आहे, आता थोडं प्रेशर कमी होत आहे, आता थोडं माझं देणं कमी कमी मी करत आहे. जेव्हा माझं पूर्ण देणं नील करेन त्यावेळी पूर्ण मी यूट्यूबवर असेल 24 तास. एवढं मात्र निश्चित. मी पण लई जिद्दी आहे, मी पण लई कडू आहे, मी पण लई आत्मविश्वास आहे. मला लई सगळं टॉर्चर केल्यामुळं मी आर्थिकमुळं असं खचून बसलेलं आहे. नाही, थोडा दिवस मी खचून बसतो परंतु उठणार आहे, एवढं मात्र निश्चित. हे तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. बघा आता अडचण आहे ना, अडचण असताना थोडं शांत राहा ना, अडचण असताना थोडं शांत राहा. जोपर्यंत तुम्ही शांत राहतो तोपर्यंतच तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी विचार येतो. आणि पॉझिटिव्हिटी विचार घेऊन, एनर्जी घेऊन, वेळ आणि संधी आल्यानंतरच आपल्याला दाखवायची असतो, नाहीतर नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हात जोडून विनंती आहे, सेट नेट इंग्लिश मीडियममध्ये, हिंदी मीडियममध्ये सांगणारे भरपूर जण गुरुजन यूट्यूबवर अवेलेबल आहे. एकाचं कोणाचं तरी त्यांचा फॉलो करा आणि व्यवस्थित त्यांचा पहा आणि स्वतः अभ्यास करा, स्वतः नोट्स काढा, स्वतः पुस्तक फॉलो करा. मी कोणाचाही यूट्यूब मी पाहिलेलं नाही, मग कोणाचा यूट्यूब न पाहणारा धानाय सर जर एवढ्या वेळा परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं का होणार नाही. तुम्हाला सांगण्यासाठी मी उभे आहे ना. आणि माझ्यावर विश्वास असेल तर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, अर्धवट विश्वास चालणार नाही. आणि मी सांगतो म्हणून तुम्ही पूर्ण फॉलो करा ना. एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून, एक गुरु म्हणून, एक सर म्हणून मी तुमच्यासमोर सांगत आहे ना. जेव्हा सांगतो त्यावेळी तुम्ही विश्वास ठेवून करा. आणि एकदा यश मिळालं नसेल तर दुसऱ्यांदा मिळत नाही का, दुसऱ्यांदा मिळालं नाही म्हणून तिसऱ्यांदा मिळत नाही का. त्याच्यासाठी तुम्ही किती वेळ देताय त्या कामासाठी ते तुम्ही बघा. हे बघा तुम्ही जर करत राहिला ना, कोणीतरी विल कम अँड कोणीतरी विल मदत यू. आता विराट कोहली सरांचं कसं झालं बघा. सुरेश रैना कोण आणि विराट कोहली सर कोण. बट सुरेश रैना सरांनी विराट कोहली सरांना मदत केले ना, आणि त्या माणसाने मदत केले म्हणून त्यांचे तिथं निवड झाले ना. आणि मदत म्हणजे विराट कोहली सरांचं नाव का सांगितलं, विराट कोहलीकडे तेवढे कॅपॅसिटी होती आणि त्यांचा दृष्टिकोन किती चांगला होता बघा. सुरेश सरांचा दृष्टिकोन खूप चांगला पाहिजे. तुमचं जर दृष्टी चांगलं असेल तर क्वालिटी दिसतो. जर तुमचं दृष्टी माझ्यावर जर वाईट असेल तर तुम्हाला माझ्यातील चांगलं गुण दिसणार नाही, माझं लेक्चर कळणार नाही. म्हणून तुम्ही व्यवस्थित दृष्टिकोन माझ्यावर ठेवा किंवा तुमचा दृष्टिकोन तुमच्या अभ्यासावर चांगला असू द्या, सगळं चांगलं होईल. अजून जग चांगलंच आहे, जग वाईट नाही. आपण किती चांगलं करतो तेवढं चांगलं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. आणि आपण केलेलं मदत कोणालाही सांगायची गरज नाही, आज ना उद्या जगाला कळतोच. सुरेश रैना सरांनी विराट कोहली सरांना मदत केलेल्या आपल्याला अजिबात माहिती नव्हता. आज सकाळी पेपर उघडल्यानंतर जेव्हा आज मी पेपर वाचन केलो, आज मला कळलं, वाह ग्रेट, दॅट इज अ ग्रेट थिंग. सुरेश रैना सराबद्दल खूप माझा मानाचा मुद्रा आहे. सुरेश सर तुमच्यासारखं लोक समाजामध्ये असला पाहिजे. आणि विराट कोहली सर तुम्ही यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानासुद्धा तुम्हाला मदत केलेल्या लोकांची तुम्ही नाव स्मरण केलात, तुम्ही तर खूप ग्रेट आहात. त्यामुळं माझं यूट्यूब चॅनल आज 25K झालेले आहे. थँक्यू सो मच. अजून तुमचा आशीर्वाद, मदत, प्रोत्साहन माझ्यासोबत असू द्या. मला कळालेले अनुभव नेटसेटबद्दल, TETबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.